हिंदू धर्मात भगवान दत्तात्रय यांना ब्रह्मा, विष्णू आणि शिव या तीन त्रिमूर्तींचे रूप मानले जाते. तसेच पौराणिक मान्यतांनुसार भगवान दत्तात्रय विष्णूचा 6वा अवतार मानले जातात. गाय आणि कुत्रा या दोघांनाही त्यांचे वाहन मानले जाते. भगवान त्रिदेवचे रूप समजल्या जाणाऱ्या दत्तात्रयांना आजन्म ब्रह्मचारी आणि संन्यासी म्हणतात. भगवान दत्तात्रय कोण आहेत आणि त्यांची उत्पत्ती कशी झाली हे आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात. दत्तात्रय देवतांना त्रिरूप मानले जाते. त्यामागे एक अतिशय रंजक कथा आहे. एकदा माता पार्वती, लक्ष्मी आणि सरस्वती यांना त्यांच्या स्त्रीत्वाचा फार गर्व वाटला. त्यांचा हा अहंकार नाहीसा करण्यासाठी देवाने लीला केली. या लीलेनुसार नारदजी एके दिवशी या तिघींकडे आले आणि तिघींनाही सांगितले, ऋषी अत्री यांचा पत्नीधर्म आणि स्त्रीत्व हे सर्वात श्रेष्ठ आहे. देवी अनुसया ह्या खऱ्या पतिव्रता वात्सल्य मूर्ती आहेत. या तिन्ही देवपत्नींनी आपापल्या पतींकडे देवी अनुसयांच्या स्त्रीत्वाची परीक्षा घेण्याचा हट्ट केला. पत्नी हट्टामुळे शिव, विष्णू आणि ब्रह्माजी साधूचा वेश धारण करून सती अनुसयाच्या आश्रमात भिक्षा मागण्यासाठी गेले. त्यावेळी ऋषी अत्री हे आश्रमात नव्हते. या तिघांनीही देवी अनुसयांकडे भिक्षा मागितली आणि त्यांना निर्वस्त्र होऊन भिक्षा देण्याची विनंती केली. हे ऐकून देवी अनुसयांना धक्का बसला, परंतु साधूंचा अपमान होऊ नये या भीतीने त्यांनी आपल्या पतीचे स्मरण करून आपल्या सतीधर्माची शपथ घेतली आणि त्या म्हणाल्या, माझा सतीधर्म खरा असेल तर हे तीनही साधू 6 महिन्यांची बाळे होतील. अनुसूया यांनी विचार केल्याप्रमाणेच घडले. हे तिन्ही देवता 6 महिन्यांचे बाळ बनले आणि सती अनुसया यांनी त्यांना माता म्हणून दूध पाजले. स्त्रीत्वाची परीक्षा घेण्यासाठी आलेल्या त्रिदेवांना देवी अनुसयांनी मातृत्वाचे वात्सल्य दिले. जेव्हा आपले पती परत आले नाहीत हे या तिन्ही देवींना कळले, तेव्हा त्यांना काळजी वाटू लागली. देवर्षी नारदांनी घडलेली हकीकत या तिन्ही देवींना सांगितली. मग तिन्ही देवी सती अनुसयांकडे गेल्या आणि त्यांना क्षमा मागितली आणि आपले पती परत करावे अशी विनंती केली. देवी अनुसयांनी तिन्ही देवतांना पुन्हा त्यांच्या मूळ रूपात बदलले. माता अनुसयांच्या सतीधर्मामुळे संतुष्ट होऊन त्रिदेवांनी त्यांना आशीर्वाद दिला की आम्ही तिघे तुझ्या पोटी जन्म घेऊ. मग ब्रह्माच्या अंशातून चंद्र, विष्णूच्या अंशातून दत्तात्रय आणि त्यानंतर ऋषी दुर्वासाचा जन्म शिव यांच्या अंशातून झाला. पौराणिक मान्यतांनुसार भगवान दत्तात्रय या तिन्ही देवतांचे रूप मानले जाते. पुराणानुसार भगवान दत्तात्रयांचे स्वरूप हे 3 चेहऱ्याचा 6 हातांचा त्रिदेवमय मानले जाते. तसेच गाय आणि कुत्रा यांना त्यांचे वाहन मानले जाते. पुराणात अशी मान्यता आहे की भगवान दत्तात्रय हे गंगा स्नानासाठी आले होते, म्हणून गंगाच्या काठावर दत्तपादुकांची पूजा केली जाते. महाराष्ट्रात भगवान दत्तात्रय यांची गुरु म्हणून पूजा केली जाते. भगवान दत्तात्रय यांनी 24 गुरूंकडून शिक्षण घेतले असा विश्वास आहे. भगवान दत्तात्रयांची जयंती हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. असे मानले जाते की भगवान दत्तात्रयांचा जन्म माता अनुसयांच्या गर्भातून याच दिवशी झाला. काही मान्यतांनुसार ही घटना महाराष्ट्रातील माहूर येथे घडली, जेथे भगवान दत्तात्रय आणि माता अनुसया यांचे मंदिर आहे. जय श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.